अरे तू माझ्या जवळ असताना माझ्या हातून जेवतोय, सर्व काय माझ्या हातून करून घेतोय, आणि ही चिमुकली मुक्ता ही मला आज बोलते नाम्याकरता. हे कसं काय? भगवंत आहेत ना, भगवंत गप्प झाले बाबा, आणि गप्प झाले भगवंत हसले गाला. त्यावेळी नामदेवरायांना अजून चीड आली बाबा, आणि नामदेवराय बोलले देवा तुम्ही मला जबाब द्या ना, मुक्ताई सारखी मला कसा बोलते. त्यावेळी नामदेवराय बोलले, आपले भगवंत बोलले नामदेवराया अरे बाबा मुक्ताई म्हणते ते खरंच आहे. हा कारण तो अजून सत्ताच आहे. तू जरी माझं मला जरी जवळ केला असलात ना तरी तुला आत्मबोध तुला आहे ना बाबा. मुक्ताई बोलते हे खरंय. मग त्यावेळी नामदेवरायाने प्रभूंचं दर्शन घेतलं बाबा. प्रभू ज्यावेळी बोलले ना की बाबा तू अजून कच्चा आहे, त्यावेळी प्रभूंजवळ त्यांनी मार्ग मागितला. आपण गुरु काय करावं, कुणी 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 केला हे पुरावा देतोय. त्यावेळी प्रभूने सांगितलं की बाबा नामदेवा तुला मी एक मार्ग देतो, औंढ्यानाथाला जा आणि तिथे विसोबा घेजर नावाचे सद्गुरू तिथे आहेत, तुला तिथे बोध मिळेल. त्यावेळी मी कळेल. त्यावेळी नामदेवराय ना बाबा, नामदेवराय डायरेक्ट आईकडून भाकरी घेतली आणि औंढ्यानाथाला निघाले गुरुच्या शोधामध्ये. पण एक बोध तिथे मिळाला. गुरु भगवंताने त्याची परीक्षा घेतली तिथे ठिकाणी बाबा. ज्या वेळी अर्ध्या रस्त्यात गेले ना बाबा, अर्ध्या रस्त्यात त्यांना भूक लागली आणि एका ओढ्यावरती थांबले. ओढा म्हणजे आणि त्या विहिऱ्यावरती पाणी दिसलं म्हणून तिथे भाकरी सोडल्या बाबा. तिथे भाकरी सोडल्या आणि एक काळं कुत्र आलं. काळं कुत्र आलं. नामदेवरायाने त्याला हरवलं. आणि त्या ठिकाणी नामदेवरायाने आपला त्याचं हे केलं, भाकरी खाली परत अर्ध्या भाकरी गुंडाळून नामदेवराय औंढ्यानाथाच्या मंदिरामध्ये पोहोचले. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ना बाबा शिवभोळा चक्रवर्ती तिथे पावे माझे जिथे कारण सर्व भगवान नाथनाथांचं दर्शन घेतलं आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. नंदीचं दर्शन घेतलं, गाभाऱ्यात प्रवेश केला. आणि त्या नामदेवरायांना एक वेगळं चित्र दिसलं बाबा त्या ठिकाणी. भगवान शिवजींची असे पिंड होती आणि त्या पिंडावर कोणी काय ठेवले होते, विसोबा घेतले. आणि ते पाय बघितले ना नामदेवराय, पहिले आपण शब्द वापरले नामदेवराय रागित नामदेवराय. आणि ते पाय बघितले ना बाबा, पाय बघितल्यानंतर त्या विसोबा खेचरानं त्यांनी एक शब्द वापरला मला, ए धरड्या. हा शब्द आहे बाबा. तुला काय समजतं का नाही? अरे त्या पिंडीवरती तू पाय ठेवणार. त्यावेळी सद्गुरू होते ते बोलले बाबा रे, अरे माझं शरीर गायब झालंय, एक काम करतो का बाबा, माझं हे पाय आहेत ना, पाय तू चांगला दिसतोय, माझं पाय आहेत ना तेवढं उचलून साईडला ठेव. त्यावेळी नामदेवरायांना थोडीशी दया आली आणि नामदेवरायाने ते पाय उचलले, विसोबा घेचरांचे. आणि विसोबा घेचरांचे पाय उचलले आणि बाजूला ठेवणार. चमत्कार असा झाला बाबा, ते पाय उचलून दुसऱ्या जागेवर ठेवताना तिथे अजून एक पिंड तयार झाली. तरी सुद्धा नामदेवरायाला समजलं नाही. आणि तिसऱ्या जागेवर त्यावेळी ठेवली, पाय उचलले आणि तिथे ठेवायला गेले तर साक्षात अजून एक पिंड तयार झाली. त्यावेळी नामदेवरायांच्या डोक्यात प्रकाश पडला की मला भगवंताने जो बोध केला की सद्गुरू आहे त्यांचं पाय धर. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं देवानी जो सांगितलंय गुरु, तो गुरु कोण नाही, वेगळा नाही, ते हेच गुरु आहे. आणि त्यावेळी नामदेवरायाने ना बाबा श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत. आणि त्या सद्गुरू नाही की पूर्ण कृपा त्यावेळी विसोबा खेचराने कोणाला बोध केला बाबा, नामदेवरायांना बोध केला. आणि नामदेवरायांना गुरु मंत्र दिला. आणि नामदेवराय तिथून गुरु उपदेश झाल्यानंतर नामदेवराय आपल्या घरला निघाले ना, तेव्हा ज्या ठिकाणी आपण बोलतोय काय, गुरु करायच्या अगोदर अवतार आणि गुरु केल्यानंतरचा अवतार, त्यावेळी त्या ओढ्यावरती आले परत. आणि
घोड्यावर आले परत त्या भाकरी सोडल्या आणि भाकरी सोडल्यानंतर आहे ना परत ते काळं कुत्र त्या ठिकाणी काळं कुत्र त्या ठिकाणी आलं. आल्याबरोबर पहिल्या खेपाला काय केलेलं नामदेवरायांनी दगड मारली. आणि ते काळं कुत्र आलं बाबा नामदेवरायांची भाकरी घेतली आणि पळू लागलं. त्यावेळी नामदेवरायाने गुरुमंत्र झाल्यानंतर नामदेवरायाने काय केलं घेऊन तुपाची वाटे नामा काय झालं बाबा ज्या वेळेस सद्गुरूंचा बोध झाला पहिल्या वेळेस कुत्र आलं तर हाकलून दिलं. ते कुत्र सामान्य होतं का हो? ब्रह्मांड नायक होता. कारण मुक्ताई बोललेली ते खरं एका खोटं ते परीक्षा करायला कोणाने भगवंत आले आणि खरंच नाम्या गुरु मंत्र घ्यायच्या अगोदर खरंच नामा कसा आहे आणि गुरु उपदेश झाला त्यावेळेला ते कुत्र काळे कुत्र भगवंत ज्यावेळी पळू लागले त्यावेळी तुपाची वाटी घेऊन कोण आले नामदेवराय. हा गुरु केलेल्याचा परिणाम झाला. बाबा देवा कोरड्या भाकरी खाऊ नको घेऊन तुपाची वाटे नामा लागला स्वरा असा हा गुरु महिमा ना बाबा. ह्या गुरु महिमेतून नाथ बाबांनी तो महिमा ओळखला बाबा. आणि नाथ बाबांनी सांगितलं की बाबा त्या गुरूंच्या चरणी जर तुझ्या जीवनात जर गुरु केला आणि तू त्या गुरूंच्या वरती जरी तुला दास नाही होता आला तरी दासांचा दास हो. नाथ बाबा ह्या अभंगाच्या पहिल्या अरे बाबा तू आम्हा जीवाला त्यातून मार्ग दिला की बाबा दासांचा दास झाला तरी चालेल. गुरु होता आला ना गुरुंच्या दासाचा दास होत. कारण दास्यत्व निकट हनुमंत दास्यत्व आता त्या विषय बाबा. हा असं नाथ बाबांनी संदेश दिला की बाबा नाथ बाबा खरोखर सांगतात की बाबा तुम्ही आम्ही गुरु करू त्यात काय नवल आहे. तुम्ही आम्ही जे गुरु करतो त्यात नवल नाहीये. संतांनी गुरु केला त्यातही नवल नाही. खरं आखिर कोण ब्रह्मांड नायक वृक्षाची पाने हवे ज्याची सत्ता चाले शरीर
हरिदास नाचते. असा रंग भरला ना बाबा, सकाळी पहाटेपर्यंत आपल्याला सोडावं वाटणार नाही. आपलं चिंतन कुठं होतं? अखिल कोट ब्रह्मांड नायक वृक्षाची पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. कोण? भगवान राम प्रभू. बरोबर की ना बाबा? महाराजांनी प्रमाण दिलं. चालेल. हे शरीर चालतंय कुणाच्या जीवावर आहे? म्हणजे म्हणतोय का आपण? कोण म्हणतोय? ते माझ्यामुळे चालतंय. अरे बाबा, तुझ्यामुळे नाही चालेल. आपण आलाराम लावतो बाबा, आलाराम. काय आपण? आणि आपण जी सुविधा करून ठेवतो ना पुढच्या वर्षाची, मी पुढच्या वर्षी पंढरपूरला हे नियोजन करून ते नियोजन करून. अरे कर्णाला दान करताना डाव्या हाताने का केलं ते विचारलं. बरोबर केलं बाबा? अरे आता तो विषय नाही, पण कर्णाने काय सांगितलं बाबा? अरे बाबा, डाव्या हाताने काय केलं माहित आहे का? कारण डाव्या हातातलं उजव्या हातात येईपर्यंत माझा भरोसा नाही. दानशूर म्हणजे दाता म्हणलं तर कर्ण. पण त्या एवढ्या मोठ्या दात्यानं सांगितलं काय? अरे ह्या हातातलं ह्या हातात येईपर्यंत याचा नाही भरोसा. हे शरीर त्याच्या सत्तेशिवाय चालतं. आता अखिल कोट ब्रह्मांड नाही. नाथ बाबांनी काय पुरावा दिला? राम अवतारामध्ये सुद्धा आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा एकाच चरणामध्ये पुरावा दिला. अभंगाचं दुसरं चरण. परब्रह्म राम वशिष्ठा कृष्ण राम प्रभू कुणाला शरण गेले? वशिष्ठांना गेले बाबा. आणि हे कृष्ण अवतारामध्ये काय संदीपन गुरुजींना कृष्ण ते गुरु केले का ना बाबा? कारण काय होतं, गुरु गुरु आहे ना बाबा. संदीपन गुरुंच्या ठिकाणी बलिराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण आहे ना विद्या शिकायला गेले ना बाबा. धनुर्विद्या विद्या आहे, त्या सर्वच्या विद्या आहे. त्या संदीपन कश्यप कुळामध्ये संदीपन गुरु जन्माला आले बाबा. ते ऋषी संदीपन ऋषी. आणि त्या ठिकाणी विद्या शिकून झाल्यानंतर आहे ना गुरु आणि शिष्य किती तोळा मोळाचे असतात बाबा. त्या ठिकाणी अनुभव आलाय. कारण गुरु ही बलवान आहे आणि शिष्य ही बलवान आहे बाबा. कारण ज्या वेळी विद्या आता आपण धावता भावार्थ घेतोय, प्रत्येक जण 2च मिनिटं बोलावणे पुढे झाला. त्या ठिकाणी संदीपन गुरुंच्या ठिकाणी विद्या शिकून झाल्यानंतर आहे ना गुरुना शिष्याने विचारलं काय दक्षिणा देऊ? बरोबर का बाबा? बरोबर ना? काय दक्षिणा देऊ? त्यावेळी गुरु पण हुशार होते बाबा. आता अखिल कोट ब्रह्मांड नायक देतोय. मागणारा देणारा मोठा असला ना मागणाऱ्याला अक्कल पाहिजे. आता आपण चुना मागतो असं याविषयी मागणी पण बोलायचं नाही. पण ज्या वेळी भगवान श्रीकृष्णाने विचारलं संदीपन ऋषींना की बाबा आता ह्या मला जी विद्या शिकवली तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हाला दक्षिणा काय देऊ?
त्यावेळी मात्र गुरुने एक मागणं मागितलं बघा त्या ठिकाणी, तुम्हाला जर प्रभू द्यायचंच असेल ना तर समुद्रामध्ये ना त्यांचा गुरुदत्त नावाचा मुलगा मरण पावला होता बाबा, कुणाचा? संदीपन ऋषींचा. हा त्यावेळी भगवंताने त्यांना मागणी केल्यानंतर संदीपन ऋषीने सांगितलं, मला गुरुपत्नी आणि त्या दोघांनी संदीपन ऋषींच्या पत्नीने आणि संदीपन ऋषीने हात जोडला प्रभूला आणि सांगितलं की बाबा तुम्हाला जर द्यायचंच असेल तर माझा गुरुदत्त पुत्र समुद्रामध्ये मरण पावला, तुम्हाला परत करा. हा यावेळी बाबा भगवंताची लीला काय शक्य आहे? शक्य नाही, सर्व शक्य आहे त्याला. हा त्याने यमलोकी जाऊन तिथे युद्ध करून समुद्रामधून तो दत्त गुरुदत्त नावाचा मुलगा जसाचे तसा आणून कोणाला दिला? त्या संदीपन ऋषींना आणून दिला. कारण माऊलीने तिसऱ्या अध्यायात त्याचा उल्लेख केला, गुरुपुत्र आलेला तो तुवा पवाडा देखीला. मृत झालेला पुत्र त्या भगवंताने आपली गुरुनिष्ठा राखली आणि त्या गुरुला स्वाधीन केला. कृष्णा संदीपन गुरु केला. आणि ज्याने 60,000 वर्ष राम जन्माला येण्याच्या अगोदर जे नाम आहे तो कोण? तर आजचा चिंतनाचा अभंग जो आपण घेतलाय ना बाबा थोडासा अवघड आहे. नागबाबांच्या उपासना ह्या प्रकरणातील हा अभंग, उपासना एक प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामधील हा अभंग आहे. आणि आता हा वाल्मिक ऋषी कोणाला शरण गेला? नारद मुनीला शरण गेला. त्याचं उत्तर अभंगाचं तिसरं चरण. वाल्मिक
वाल्मिक उपदेश नारद तो मुनी झाला त्रिभुवनी केला त्रिभुवनी झाला वाल्या. हा कारण मी पण नवीनच आपण पाठ केला बा. खरंच तो संदेश दिलाय नाथ बाबाने बाबा वाल्या बोलायचा काय त्या ठिकाणी संदेश दिलाय की बाबा नारदांचा बोध झाला आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. कारण तो सरळ नाव घ्यायच्या होता तो मरा 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 म्हटला त्या ठिकाणी उपारटे नाम वाल्मिक बोलिला तोही वृंद केला नारायण. नारदांनी काय सांगितला मंत्र श्रीराम नामाचा सर्व काळ वाचा हेची बोलू. पण त्याला ते राम आणि मरा या शब्दात जमलं नाही तो मरा 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 म्हटला तरी पण तुकोबाराने ते सुधरवून घेतलं. उभारटे नाम वाल्मिक बोलिला तोही वृंद केला नारायण. म्हणून नाथबाबांनी पुरावा दिला हा की बाबा वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला झाला वाल्या पण काय झाला ऋषी झाला. हा वाल्मिका उद्देश नारद तो म्हणे आणि वंद त्रिभुवनी तिन्ही जगामध्ये पुराण प्रसिद्ध काय सांगितलं नामे तिन्ही लोक असा गुरुचा बोध झाला नारदांचा आणि त्या वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. हा संदेश नाथबाबांनी दिला आणि स्वतःच्या जीवनाचा संदेश बाबा. कारण नाथ बाबांचे गुरु कोण कारण जनार्दन स्वामी. कारण यांना नाथ गुरु परंपरेमध्ये ना गुरुनिष्ठा जर जास्त कोणी राखली असेल तर नाथ बाबांनी राखले बाबा. कारण सगळं सांगताना अभंग तयार केले पण कोण म्हणते तुका म्हणे चोखा म्हणे नामा म्हणे निळा म्हणे सावता म्हणे. पण नाथ बाबांनी काय केलं माहितीये का गुरुनिष्ठेमध्ये बाबा अर्ध स्वतःच नाव हा आणि अर्ध एका जनार्दनी हा आणि ते नाथ बाबा एवढी गुरुनिष्ठा दाखवली की बाबा माझ्या जीवनामध्ये ना जनार्दन स्वामींची भेट झाली आणि माझ्या जीवनाचा मार्ग मोकळा झाला. अभंगाचं शेवट एका
एका जनार्दने गुरु मज भेटला मोकळा झालेला मार्ग त्याने नाथ बाबा सांगतात की बाबा शेवटच्या चरणात माझ्या जनात जनार्दन स्वामींचा भेट झाले माझ्यावरती गुरु कृपा झाली माझ्या जीवनाचा मार्ग मोकळा झाला विठोबा